शिंदे गटाला धक्का, आमदाराची सोडचिठ्ठी, उद्या जंगी प्रवेश. नमस्कार मित्रांनो, लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आयराम गैराम यांची चलती आहे. भाजपमध्ये सुरू असलेले इनकमिंग थांबले आहे. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप आणि शिवसेनेला धक्के दिले जात आहेत. जळगाव जिल्ह्यातून श्रीराम पाटील यांनी भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागील आठवड्यात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना रावेर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली. 2-3 दिवसांपूर्वी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचा पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. माढ्यामध्ये महायुतीने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज होते. आता पश्चिम महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शरद पवार यांनी धक्का दिला आहे. माजी आमदार नारायण आबा पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. नारायण पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत. ते करमाळा विधानसभा मतदारसंघातून 13व्या विधानसभेत निवडून आले होते. 2014 ते 2019 काळात आमदार होते. यामुळे करमाळ्यात शिंदे गटाला झटका मिळणार आहे. शरद पवारांची करमाळ्यात 26 तारखेला सभा होणार आहे. त्या सभेत नारायण पाटील पुन्हा राष्ट्रवादीत जाणार आहे. मित्रांनो, यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.